हॅलो, गुड मॉर्निंग. आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल आणि खूप 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 मजेत असाल. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी खूप मनापासून स्वागत करते. आज थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कुळदेवतेच्या दर्शनासाठी आलो होतो. आजचा आहे शनिवार, त्यातले त्यात अधिक मास आणि पौर्णिमा सुद्धा आहे, तर म्हणलं चला देवीचं दर्शन सुद्धा होईल आणि ओटी भरणं सुद्धा होऊन जाईल. आता अधिक मासामध्ये देवीची कुळदेवतेची ओटी भरणं हे कंपल्सरी असतं. कुळदेवताचं दर्शन करणं आपल्याकडून जेवढं जास्त पुण्य घडेल किंवा जेवढं देवदर्शन घडेल तेवढं चांगलंच असतं. त्याच्यामुळे सकाळी 6:30 वाजता निघलो होतो आम्ही. आता वाजले सकाळचे 7. आता आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचलो. आमच्या गावामधल्या 2 गोष्टी खूप विशेष आहे. सगळ्यात पहिले तर ओली भेळ आणि इथले स्पेशल भजे. ते तिकडे गेले भजे आणण्यासाठी. आता कुळदेवीचं मंदिर अर्धचं बांधकाम झालेलं आहे, अर्ध भरपूर झालेलं आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतं इतकं छान मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. त्यातल्या त्यात इथं मंदिर खूप छान आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता आम्ही इथं बसलोय, भजनची वाट बघतोय आणि दक्षचं इकडे छान चालू आहे काहीतरी. आता कुठं बाहेर निघलं, कारमध्ये बसल्या बसल्या इतकी भूक लागते त्याला सुद्धा आणि मला सुद्धा. त्याचं काही ना काही खाणं चालू असतं. आणि हीच ती नदी आहे, शिवना नदी. आमच्या गावाच्या बाहेरूनच जाते आणि पावसाळ्यामध्ये ह्या नदीला पुलावरून पाणी जात असतं. आणि इथं दक्षायनी देवीचं मंदिर सुद्धा आहे. इथं खूप गर्दी असते. तिथून लेफ्ट मारायचा सरळ आपल्या गावात 2 किलोमीटर. अच्छा. आणि आता गावाच्या रस्त्यानेच हे समृद्धी महामार्ग सुद्धा आहे. भरपूर डेव्हलपमेंट झालं आणि एरिया सुद्धा स्वच्छ झाला. अगोदर रस्ते एवढे चांगले सुद्धा नव्हते, पण आता एकदम छान झाले. मला वाटतं 2 वर्षापूर्वी बाबांनी केला होता ना बोकड्या. आता हे समोर जे मंदिर येत आहे पीर बाबांचं, आमच्या जेवढे पण नवस असतील किंवा न्यास करून आणतात वर्षातून एकदा आमच्या इथं येतात. लाडनसरी बाबाला इथं बोकडे करतात, मस्त झाडाखाली बसून तिथं जेवण स्वयंपाक वगैरे सगळे इथं करतात. एकदम छान वातावरण, एकदम शांत. तुम्हाला दाखवते आता मी पुढं. बेटा पाणीच आहे, हापस नाही येतं का पाणी? बघ बरं, पाणी येत आहे? नाही, खोल आहे, नाही आहे. तर हे आहे आमच्या उकडगावच्या रेणुका मातेचं मंदिर. हे आमची कुलदैवती आहे. छान लाडले अन्सारी बाबाचं दर्शन घेतलं, पीर बाबांचं, आणि मग मंदिराजवळ पोहोचलो. तुम्ही बघू शकता मंदिर किती मोठं आणि सुंदर आहे. त्यानंतर ओटीचं सर्व सामान घेतलं. आजीबाईला विचारलं, पाहिजे ते सगळं पॅक करून घेतलं. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान आणि शांत वातावरण आहे. मंदिराचं वातावरण अगदी निवांत आहे, खूप छान दर्शन होतं. पण हा चैत्री आणि नवरात्रामध्ये इथं खूप गर्दी असते. तुम्हाला मुखदर्शन करूनच निघावं लागतं. आता ज्या वेळेला मंदिरामध्ये एंट्री केली ना, त्यावेळेला तिथे इतक्या छान चिमण्या, कबूतर असं सगळे प्राणी होते. दक्ष तेच कौतुकाने दाखवत होता. आता ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या आजीकडून मी फुलं घेतले ना, त्या आजी सांगत होत्या की माझी आजी पणजी या गोष्टी आम्हाला सांगतात ह्या देवीचे प्रकट होण्याच्या. आता इथे एक शेतकरी राहत होता. तो शेतकरी ना शेतामध्ये नांगरणी करत होता. त्यावेळेला त्याच्या नांगरामध्ये ना काहीतरी अडकलं तर तिथून असा आवाज आला की बाबा तू गावामध्ये जा आणि शेतामध्ये मी प्रकट होते अशी ते सगळ्यांकडे सूचना दे. त्यावेळेला मागं वळून बघू नको असं त्या देवींनी सांगितलं. आणि तो शेतकरी घाबरला आणि निघाला. तिथून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती उकडगाव आहे, तिथं तो जाण्यासाठी निघाला. पण तिथं झालं नेमकं असं की उत्सुकापोटी त्याने मागं वळून बघितलं. त्यावेळेला ह्या तिघी बहिणी वरती येत होत्या आणि यांचं फक्त शिर आलेलं होतं वरती, धड जमिनीमध्येच होतं. आणि ज्या वेळेला शेतकऱ्यांनी मागं वळून बघितलं ना, त्यावेळेला त्या तिथं स्तब्ध झाल्या. म्हणून यांचं स्वरूप असं आहे, तिघींचे फक्त शिरच आहेत, यांची अशीच पूजा केली जाते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, इतकं देखणं रूप आहे यांचं, बघून इतकं मन प्रसन्न होतं. छान देवीची ओटी भरली, तिथं निवांत दर्शन घेतलं. सुख समृद्धीनं घर आपलं नांदावं हीच देवीकडे प्रार्थना केली. इतकं छान वाटत होतं. दक्ष पण तिथे खूप छान पूजा करत होता. आता हे जे देवीचं स्वरूप आहे ना, हे मूळ स्वरूप असंच आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते तसंच ठेवलेलं आहे. आता हे आजीबाई जिथं बसल्यात ना, अगोदरचं मंदिर हे एवढंच होतं आणि हे जे आसन आहे हे देवीचं एवढंच आहे. आता देवीच्या मागे हे जे 4 खांब ठेवलेले आहेत ना, तर हे जुन्या मंदिराचे 4ही खांब आहेत. त्यांनी त्याला हलवलेलं नाही, तिथंच वरती ठेवून दिलं.
देवीची छान खरं नारळाने ओटी भरली, हळदी कुंकू अर्पण केलं. मी दक्षूच्या बाबांनी आणि दक्षुने छान दर्शन केलं. तिथे इतकं छान वाटत होतं. तरी ही ॲडिशनल माहिती म्हणून मी आजीबाईला काहीतरी विचारत होते. त्या खूप छान सांगत होत्या की वर्षातून एकदा तरी तुम्ही यायला पाहिजे, लहान मुलांना तुम्ही देवीचं महत्त्व सांगा, दुर्गा सप्तशतीचं पाठ करा, अशी खूप छान छान माहिती दिली आजीने. आणि ह्या देवीचं महात्म्य सांगत असताना त्यांचंसुद्धा मन भारावून येत होतं. त्या म्हणत होत्या की माझी 7वी पिढी आहे, मी या देवीची सेवा करते आणि निर्विघ्नपणे त्या आमच्याकडून सेवासुद्धा करून घेत आहे. त्यांचं बोलणं ऐकून असं मनाला कौतुक वाटत होतं. त्या देवीचं छान दर्शन घेतलं गाभाऱ्यामध्ये. त्या म्हणत होत्या की नवरात्रामध्ये तुम्हाला दर्शनसुद्धा करायला मिळत नाही, पण आता एकदम निवांत दर्शन होतं. आता हे जे काही दिसतंय ना, तर मी त्यांना विचारलं आजीबाईला की हे काय, तर त्या म्हणल्या की ही दीपमाळ आहे. सुरुवातीला लाईट वगैरे थोडी नव्हतं, त्यावेळेला इथं अखंड दिवा चालायचा, इथं मोठमोठे दिवे लागत होते. त्याच्या उजेडामध्ये देवीचे जागरण, गोंधळ, देवीचा सोहळा पूर्ण होत होता. चैत्र पौर्णिमेचा, नवरात्रीचा अखंड दीपवात चालत होती. पहारेकरी इथं पहारे देत होते. जागरण गोंधळ ह्याच दिव्याच्या उजेडामध्ये होत होतं. आता मंदिराची शोभा इतकी छान आहे, एवढं मोठं त्यांनी कळस केला, सुशोभीकरण चालू आहे. अजून तरी मंदिराचं काम त्या सांगत होत्या की 2 ते 3 वर्ष तरी पूर्ण होणार नाही. त्यानंतर मंदिराची देवी नवरात्रामध्ये गावभर फिरून येते. देवी सगळ्यांना दर्शन देते घरोघरी जाऊन. आणि मंदिराचा कळस इतका उंच आहे. मंदिर खोल आहे, कारण की ही जिथं अगोदर होती ना तिथंच आहे, कारण की ही जमीन दुभंगून निघालेली मूर्ती आहे ना, त्याच्यामुळे ही खोल आहे. इतकं छान आणि देखणं स्वरूप आहे देवीचं. तिथून आल्याच्यानंतर इतकं छान मन प्रसन्न वाटत होतं. देवीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही जेवणासाठी सुद्धा निघालो होतो. जाताना आजी आमच्याकडे कौतुकाने बघत होत्या आणि म्हणत होत्या की तुमच्यासारखे पहिल्यांदा मिळाले की जी देवीची इतके निवांतपणे व्यवस्थित चौकशी करत होते. देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला एकदम छान आणि मन प्रसन्न करणारं वातावरण होतं. इथं यज्ञकुंड सुद्धा होतं. हे काका इथं सांगत होते की यज्ञकुंडामधली रक्षा जर तुम्ही घरी घेऊन गेले आणि कोणताही आजार असला तर पाण्यात मिसळून खाल्ली तर तुमचं कोणताही रोग बरा होईल. त्यानंतर घरून स्वयंपाक करून नेला होता. आम्ही तिथे छान बसून जेवण केलं. आता इतकी गरमी बाहेर होती, पण आम्ही इथं बसलो ह्या झाडाच्या सावलीमध्ये. नंतर बिलकुल ऊन जाणवत नव्हतं, एकदम शांत वातावरण होतं. आणि इथल्या चिमण्या पण इतक्या गोड होत्या की घाबरत नव्हत्या. आम्ही जेवत होतो तर जवळ येऊन बघत होत्या आणि इथं छान जेवण केलं, दर्शन केलं. तुम्हीसुद्धा तुमच्या कुळदैवतीच्या दर्शनासाठी गेलात का अधिक महिन्यामध्ये, ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची कुळदैवती कोणती आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का नाही हे सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काय खातोय बेटा? आंबा. आंबा पण पुढे येल्लोय. येलोय, पिकलेला. हा. या सगळे बटाटा भजी खायला त्यांना काय आवडले.